नमस्कार मंडळी, तुम्ही पाहताय जनसंवाद. राज्यातील 29 महानगरपालिकांसाठी येत्या 15 जानेवारीला मतदान आणि 16 जानेवारीला निकाल जाहीर होणार असताना महाराष्ट्राच्या राजकारणात एक अभूतपूर्व, धक्कादायक आणि लोकशाहीच्या मूलभूत तत्वांवर प्रश्नचिन्ह उभं करणारी परिस्थिती निर्माण झाली आहे. कारण मतदान होण्याआधीच म्हणजेच 2 जानेवारी या उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या अंतिम दिवशी राज्यात तब्बल 67 ते 68 नगरसेवक बिनविरोध निवडून आल्याची स्थिती निर्माण झाली आहे. आणि विशेष म्हणजे या बिनविरोध निवडीत जवळपास संपूर्ण फायदा सत्ताधारी महायुतीला झाल्याचे स्पष्ट चित्र समोर आले आहे, ज्यामध्ये सर्वाधिक म्हणजे 44 ते 45 नगरसेवक भाजपचे, 19 ते 22 नगरसेवक एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे, 2 नगरसेवक अजित पवार गटाच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे, तर किमान एक उमेदवार अपक्ष किंवा स्थानिक पक्षाचा असल्याची माहिती समोर येत आहे. या घडामोडींनी राज्याच्या इतिहासात कधीही न घडलेला प्रकार समोर आणला आहे. कारण याआधी कधीही 29 महानगरपालिकांसारख्या मोठ्या निवडणुकीमध्ये इतक्या मोठ्या संख्येने बिनविरोध नगरसेवक निवडून येण्याची घटना घडलेली नव्हती. आणि त्यामुळेच ही केवळ एक निवडणूक न राहता ती सत्तेच्या वापराची, यंत्रणांच्या भूमिकेची, विरोधकांच्या अस्तित्वाची आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे सामान्य नागरिकांच्या मतदानाच्या अधिकाराची कसोटी ठरली आहे. विशेष लक्षवेधी बाब म्हणजे कल्याण डोंबिवली महानगरपालिकेमध्ये घडलेली परिस्थिती. कारण हा मतदारसंघ भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांचा असून येथे तब्बल 21 नगरसेवक बिनविरोध निवडून आले आहेत, ज्यामध्ये 15 भाजपचे आणि 6 शिंदे गटाच्या शिवसेनेचे उमेदवार आहेत. आणि याच ठिकाणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते अविनाश जाधव यांनी अत्यंत गंभीर, धक्कादायक आणि थेट आर्थिक स्वरूपाचे आरोप करत सांगितले की त्यांच्या पक्षाच्या उमेदवारांना अर्ज मागे घेण्यासाठी 5 कोटी रुपयांची ऑफर देण्यात आली आणि एकूण 100 कोटी रुपयांचा व्यवहार या संपूर्ण प्रक्रियेत झाला आहे. ज्यामुळे ही बाब फक्त राजकीय आरोपापुरती न राहता ती थेट गुन्हेगारी स्वरूपाच्या चौकटीत येते. कारण जर अशा प्रकारे पैसा, धमकी किंवा आमिष वापरले गेले असेल तर तो थेट भारतीय दंडविधानाच्या कलम 171C अंतर्गत येणारा गुन्हा ठरतो, ज्यामध्ये 1 वर्षापर्यंत कारावासाची शिक्षा होऊ शकते. याच कल्याण डोंबिवलीसोबत पुणे आणि पिंपरी चिंचवड सारख्या उच्च शिक्षित, राजकीयदृष्ट्या जागरूक शहरांमध्येही प्रत्येकी 2 भाजपचे नगरसेवक बिनविरोध निवडून आल्याची परिस्थिती आहे, जेथे नेहमीच अटीतटीची लढत पाहायला मिळते. त्यामुळे येथे विरोधकांनी स्वेच्छेने माघार घेतली की त्यांना माघार घ्यायला लावण्यात आली, हा प्रश्न अधिक तीव्र होतो. उत्तर महाराष्ट्रात जळगाव आणि धुळे जिल्ह्यांमध्ये 10 भाजप आणि 6 शिंदे गटाचे नगरसेवक बिनविरोध आले आहेत. अहिल्यानगरमध्ये 3 भाजप आणि 2 राष्ट्रवादी अजित पवार गट उमेदवार बिनविरोध निवडून आले आहेत. तर पनवेल आणि भिवंडी येथे प्रत्येकी 6 भाजपचे नगरसेवक आणि ठाणे महानगरपालिकेत 7 शिंदे गटाच्या शिवसेनेचे नगरसेवक बिनविरोध निवडले गेले आहेत. विशेष म्हणजे ठाणे हा एकनाथ शिंदे यांचा बालेकिल्ला मानला जातो आणि तेथे विरोधकांचा अक्षरशः नामोनिशाण उरले नसल्याचे हे चित्र दाखवते. परंतु या संपूर्ण राज्यव्यापी चित्रात एक महत्त्वाचा विरोधाभास म्हणजे विदर्भ आणि मराठवाड्यात एकही नगरसेवक बिनविरोध निवडून आलेला नाही. ज्यामुळे प्रश्न उपस्थित होतो की जर बिनविरोध निवड हा केवळ संघटनात्मक बळाचा परिणाम असेल तर संपूर्ण राज्यात ती समान का नाही, आणि जर दबावाचे राजकारण असेल तर ते ठराविक शहरी पट्ट्यांपुरतेच का मर्यादित आहे. या पार्श्वभूमीवर विरोधी पक्षांनी सत्ताधारी महायुतीवर अत्यंत गंभीर आरोप करत सांगितले आहे की पोलीस यंत्रणा, जिल्हा प्रशासन, स्थानिक अधिकारी यांचा वापर करून विरोधी उमेदवारांना धमकावण्यात आले, त्यांच्या विरोधात गुन्हे दाखल करण्याची भीती दाखवण्यात आली, आर्थिक आमिष देण्यात आली आणि काही ठिकाणी थेट दादागिरी करून उमेदवारी अर्ज मागे घेण्यास भाग पाडण्यात आले. आणि हे सर्व केवळ स्थानिक नेत्यांच्या पातळीवर थांबले नसून या आरोपांचे थेट बाण विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्यापर्यंत जाऊन भिडले आहेत. कारण काँग्रेसचे प्रदेश नेते हर्षवर्धन सपकाळ यांनी राहुल नार्वेकर यांचा एक व्हिडिओ जाहीर करत त्यांच्यावर विरोधी उमेदवारांना धमकावण्याचा, निवडणूक अधिकाऱ्यांवर दबाव टाकण्याचा आणि आचारसंहितेचा भंग केल्याचा आरोप केला असून या प्रकरणात थेट गुन्हा दाखल करण्याची मागणी करण्यात आली आहे. तर काँग्रेसचेच नेते सतीश पाटील यांनी या संपूर्ण निवडणूक प्रक्रियेत प्रचंड प्रमाणात पैशांचा वापर झाल्याचा दावा करत निवडणूक आयोगाने तात्काळ हस्तक्षेप करावा अशी मागणी केली आहे. दरम्यान अनेक ठिकाणी उमेदवारी अर्ज
दाखल करताना किंवा मागे घेताना वादावादी, धावपळ, गोंधळ, घोषणाबाजी आणि तणावपूर्ण वातावरण निर्माण झाल्याचे व्हिडिओ समोर आले आहेत. आणि ही दृश्ये लोकशाहीसाठी अत्यंत चिंताजनक मानली जात आहेत. कारण विरोधकांचा मुख्य दावा असा आहे की या प्रकारामुळे सामान्य मतदारांचा मतदानाचा मूलभूत अधिकार हिरावून घेतला जात आहे आणि निवडणूक म्हणजे केवळ औपचारिकता बनवली जात आहे. या संपूर्ण प्रकरणाची गंभीर दखल घेत राज्य निवडणूक आयोगाने मुंबईसह संपूर्ण राज्यातील बिनविरोध निवडींची चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत आणि प्रत्येक ठिकाणच्या निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडून सविस्तर अहवाल मागवले असून या अहवालांमध्ये उमेदवारांवर कोणत्याही प्रकारचा दबाव आला का, आर्थिक किंवा अन्य आमिष दाखवण्यात आले का, पोलीस किंवा प्रशासनाचा गैरवापर झाला का याची स्पष्ट माहिती मागवली आहे. तसेच आयोगाने स्पष्ट केले आहे की चौकशी पूर्ण होईपर्यंत कोणत्याही बिनविरोध उमेदवाराच्या विजयाची अधिकृत घोषणा केली जाणार नाही. विशेषतः मुंबईतील कुलाबा मतदारसंघात काँग्रेस, जनता दल आणि आम आदमी पार्टीच्या उमेदवारांनी दबावाखाली त्यांचे नामनिर्देशन नाकारण्यात आल्याचा आरोप केल्यामुळे तेथील सीसीटीव्ही फुटेज तपासण्याचे आदेश देण्यात आले आहेत. आणि जर नियमभंग, पक्षपात किंवा जबरदस्ती सिद्ध झाली तर संबंधित निवडणूक अधिकाऱ्यांवरही कारवाई होऊ शकते. कारण निवडणूक आयोगाला संविधानाच्या कलम 243 अंतर्गत अत्यंत व्यापक अधिकार आहेत, ज्या अंतर्गत आयोग विशेष चौकशी समिती नेमू शकतो, निवडणूक प्रक्रिया रद्द करू शकतो, उमेदवार अपात्र ठरवू शकतो आणि अत्यंत गंभीर परिस्थितीत संपूर्ण निवडणूक प्रक्रिया स्थगित करण्यापर्यंत निर्णय घेऊ शकतो. मात्र या प्रकरणातील सर्वात मोठी आणि लोकशाहीसाठी वेदनादायक मर्यादा म्हणजे उमेदवारी अर्ज मागे घेण्याची अंतिम तारीख संपल्यानंतर पुन्हा कोणत्याही उमेदवाराला अर्ज दाखल करण्याची परवानगी नसते. त्यामुळे जरी चौकशीत दबाव, धमकी किंवा पैशाचा वापर सिद्ध झाला तरी त्या जागेवर थेट मतदान घेणे कायदेशीरदृष्ट्या शक्य नसते. आणि त्यामुळेच पीडित उमेदवारांसाठी एकमेव मार्ग म्हणजे न्यायालयात निवडणूक याचिका दाखल करणे, जिथे न्यायालय निवडणूक शून्य ठरवू शकते किंवा पुनर्निवडणुकीचे आदेश देऊ शकते. पण ही प्रक्रिया दीर्घकालीन, खर्चिक आणि वेळखाऊ असल्यामुळे तात्काळ न्याय मिळण्याची शक्यता कमी असते. आणि याच कारणामुळे सध्या राज्यात निर्माण झालेली परिस्थिती ही केवळ 67 ते 68 नगरसेवकांच्या बिनविरोध निवडीपुरती मर्यादित न राहता ती महाराष्ट्राच्या लोकशाहीच्या भवितव्याशी संबंधित गंभीर प्रश्न निर्माण करणारी ठरली आहे. कारण एकीकडे सत्ताधारी महायुतीसाठी ही परिस्थिती राजकीय ताकद, संघटनात्मक प्रभुत्व आणि विरोधकांच्या कमकुवतेचे प्रदर्शन असल्याचे सांगितले जात आहे, तर दुसरीकडे विरोधकांसाठी हा सत्तेच्या गैरवापराचा, यंत्रणांच्या दुरुपयोगाचा आणि लोकशाही मूल्यांवर झालेल्या आघाताचा पुरावा आहे. आणि या दोन टोकांमधील सत्य नेमके काय हे येत्या काही दिवसात निवडणूक आयोगाच्या चौकशी अहवालातून स्पष्ट होणार असले तरी सध्या एवढे मात्र निश्चित म्हणावे लागेल की 29 महानगरपालिका निवडणुका या केवळ स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका न राहता त्या महाराष्ट्राच्या राजकारणातील एक निर्णायक वळण, सत्तेच्या मर्यादांचा कस आणि लोकशाही टिकवून ठेवण्याची परीक्षा ठरल्या आहेत. आणि या परीक्षेत अंतिम निकाल काय लागतो? बिनविरोध उमेदवार खरोखरच विजयी घोषित होतात का, की चौकशीमुळे या निवडणूक प्रक्रियेवर एखादा अभूतपूर्व निर्णय येतो, याकडे संपूर्ण राज्याचे राजकीय व सामाजिक लक्ष केंद्रित झाले आहे. तर या सगळ्या गोष्टींचा तुम्ही कसा विचार करता हे कमेंट करून नक्की सांगा. आणि अशाच राजकीय घडामोडी जाणून घेण्यासाठी आपल्या जनसंवाद या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.